मंडळी, माझं नाव ऋषिकेश, म्हणजेच तुमचा मराठी टुरिस्ट. आत्ता मी सध्या कुठे आहे माहिती आहे का? हा बघा, मागे जो आहे तो पुणे बेंगलोर हायवे आहे आणि आपण सध्या कराडपासून थोडंसं पुढे आलो आहे. सध्या आपण निघालेलो आहोत पुण्याला आणि जेवायची वेळ आहे. भयानक ऊन आहे इकडे, भयानक ऊन आहे. म्हणजे आपल्याकडे रत्नागिरीमध्ये काहीच नाही उन्हाळा, इतका जबरदस्त इथे उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. तर सध्या थांबलेलो एका हॉटेलजवळ. हे आहे हॉटेल राऊवाडा, शुद्ध शाकाहारी. म्हटलं की व्लॉग बनवूया, थोडंसं इंटरेस्टिंग वाटतंय. आणि हे प्युअर व्हेज हॉटेल आहे बघा. हा एंट्रन्स आहे हॉटेलचा. सो तुम्हाला थोडंसं आतून हॉटेल दाखवतो आणि मग आपण जेवायला जाऊया. हे बघा, इथे दारू पिण्यास व सिगरेट पिण्यास आणि पिऊन येण्यास सक्त मनाई आहे. ओके, राऊवाडा आपल्या सेवेत सकाळी 12 ते 3:30 पर्यंत, म्हणजे दुपारी 12 ते 3:30 ॲक्च्युली, आणि संध्याकाळी 7 ते 10:30. इकडे काय लिहिलं आहे? दारू सेवन करून येण्यास सक्त मनाई आहे. ओके, हे बघा, हे एंट्रन्स आहे यांचा, हा पूर्णपणे पारंपरिक पद्धतीचा. आणि आतूनसुद्धा जर हॉटेल बघाल तर हे बघा, इथे सगळी अशी भांडी ठेवलेली आहेत. इथे लिहिलेलं आहे की याला कशालाही तुम्ही हात लावायचा नाही आहे. ओके, पण एकूणच जर म्हणाल तर एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारं इंटेरियर आहे असं म्हणायला हरकत नाही ओव्हरऑल. हे बघा. सो आता चला, आता आपण जेवणाची ऑर्डर देऊया आणि काय काय घेणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हे आहे या हॉटेलचं मेनू कार्ड. भाज्या, स्वीट डिश, भात, थंड पेय काय काय मिळतात ते इथे सांगितलेलं आहे. आणि बॅकसाईडला या आहेत सगळ्या थाळ्या. ओके, सो आपण ऑर्डर करतो आहे राऊ मिनी थाळी. त्यामध्ये हे सगळं मिळतं. वांग, अख्खा मसूर, सुकी भाजी, हे सगळे पदार्थ मिळतात. हे बघा, टोटल हे आहे मेनू कार्ड. तुम्ही पॉज करून बघू शकता. ही आहे मिनी थाळी. इथे भाकरी आहे, त्यानंतर हे बघा, हे पापड टाईप भात आहे थोडासा, ही कढी आहे, भरलं वांग, अख्खा मसूर आणि बटाट्याची भाजी आहे थोडीशी, कांदा लिंबू. तर मित्रांनो, चला सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना भरलं वांग टेस्ट करूया. ॲक्च्युली हे भरलं वांग थोडंसं वेगळं वाटतं आहे, म्हणजे त्यासोबत भरपूर मसालासुद्धा आहे. मला असं वाटलेलं की भरलं वांग म्हणजे नुसतं वांग्याच्या आतमध्ये स्टफिंग आणि फ्राय करून असेल, पण हे तसं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. ही ज्वारीची भाकरी आहे. शेंगदाण्याचं कूट जे असतं त्याचं प्रमाण थोडंसं भाजीमध्ये जास्त आहे. बऱ्यापैकी तिखट आहे, फार काय असं झणझणीत अशातला भाग नाही, पण गरम गरम सर्व केलं आहे भाकरी. भाकरी एकदम ताजी आहे. आणि असं म्हणतात की या भागातली वांगी खूप चांगली असतात, कराड, कृष्णा, काटची वांगी. तर आपण टेस्ट करूया अख्खा मसूर. अख्खा मसूर जसा इथे कराड भागामध्ये धाब्यावर जसा मिळतो तसा नाही आहे. घरगुती टाईपमध्ये थोडासा अख्खा मसूर आहे. तिथे तो अख्खा मसूर खातात, तो मोस्टली रोटीसोबत खातात. ह्याची चव टिपिकल घरगुती आपण अख्खा मसूर जसं बनवतो तशीच आहे, थोडंसं वेगळ्या चवीचं आहे. आणि मला आवडलेली गोष्ट काय माहिती आहे का? जसं हॉटेलचं इंटेरियर आहे तसंच थाळी सर्व करण्याची पद्धत पण तशीच आहे. म्हणजे बघा, टिपिकल ही अशी पारंपरिक आपली थाळी वाटते. आपली ऑल टाईम फेवरेट पिवळ्या बटाट्याची भाजी. ओके, पिवळ्या बटाट्याची भाजी ओके. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर 225 रुपये किंमत आहे थाळीची. आणि थाळी चांगली आहे असं नाही म्हणणार मी की एकदम आउटस्टँडिंग आहे, पण चांगली आहे. 100% तुम्ही ज्यावेळेला प्रवास करत असाल त्यावेळेला हे ट्राय करू शकता. बिकॉज कसं आहे, अस्सल महाराष्ट्रीयन जेवण आहे ज्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही 100%. तर मी असं म्हणेन की चांगली थाळी आहे, फ्रेश आहे, भाकरी गरम गरम दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण टोटल 4 थाळ्या घेतल्या होत्या आणि हे आहे आपलं बिल. हे बघा, राऊवाडा. मी जी थाळी घेतली होती राऊ मिनी थाळी, तिची किंमत होती 225 रुपये. आणि आमच्यातल्या एकांनी बासुंदी थाळी घेतली होती, तिची पण किंमत होती 225 रुपये. सो ओव्हरऑल मी म्हणेन की
प्रवासामध्ये जेवण्यासाठी चांगलं हॉटेल आहे, सो ट्राय करू शकता नक्की तुम्ही. सो चला आता आपण निघालेलो आहोत मित्रांनो पुण्याला, आणि तिकडेचे व्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ऑन द वे या हायवेवरून प्रवास करणार असाल तर घरगुती महाराष्ट्रीयन जेवण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे हॉटेल ट्राय करू शकता. मी आत्ता पूर्ण जेवलेलो आहे. मला फक्त एकच गोष्ट वाटली, ते म्हणजे भरलं वांगं आत्तापर्यंत मी जे खाल्लं होतं ना, ते असं वांग्यामध्ये आतमध्ये स्टफिंग असायचं आणि फ्राय करतात. इथे फक्त कसं होतं की ते भरलं वांगं म्हणजे काइंड ऑफ मसाला वांगं होतं, आणि काय म्हणतात ते शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त प्रमाणात होतं. पण ओव्हरऑल जेवणाची क्वालिटी म्हणाल, मटेरियल म्हणाल, त्यांची सर्व्हिस म्हणाल, स्वच्छता, या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत हायवेवरच्या हॉटेलच्या मानाने. सो या रोडवरून प्रवास करताना नक्की या हॉटेलमध्ये तुम्ही येऊ शकता. थँक्यू सो मच व्लॉग बघितल्याबद्दल, आणि अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.